श्री गुरुदेव दत्त मंदिर परबनगर इंदिरानगर नाशिक मध्ये रौप्य महोत्सव 2025 सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। श्रीराम जन्मोत्सव, नारदीय कीर्तन महोत्सव आणि गीता रामायण सोहळा इंदिरानगर नाशिक मध्ये आयोजित करण्यात आला होता। हा सप्ताह सोहळा रामनवमी ते हनुमान जयंती दरम्यान असणार आहे। या सप्ताहामध्ये सुप्रसिद्ध गायक पंडित अजित कडकडे आणि पंडित संजीव अभयंकर यांच्या गीतांची सुरेख मैफिल तसेच राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण चारुदत्त आफळे बुवा पुणे यांचे 3 दिवस नारदीय कीर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात आले। यावेळी पाठक गुरुजी यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले। श्री गुरुदेव दत्त 8 डिसेंबर 2000 रोजी मंदिराची स्थापना झाली आहे। मंदिराचं नाव आहे श्री गुरुदेव दत्त मंदिर, परबनगर इंदिरानगर नाशिक। तर काही 4-5 लोक मिळून मंदिराचे आम्ही त्यावेळेस भूमिपूजन केलं आणि अवघ्या 1 महिन्यामध्ये संपूर्ण मंदिर तयार झालं आणि दत्त महाराज स्वतः विराजमान झाले। तो दिवस होता किती 11 डिसेंबर 2007 आणि आज बरोबर त्या निमित्ताने रौप्य महोत्सव होत आहे। तर ह्या दरम्यानमध्ये बरेच दत्तभक्त या ठिकाणी एकत्रित येऊन दरवर्षी अगदी उत्साहामध्ये सर्व कार्यक्रम पार पाडतात। कुठेही आम्ही वर्गणी वगैरे घ्यायला मागायला जात नाही, लोक स्वेच्छेने आणून देतात आणि सर्व दत्तभक्तांना एकत्र करण्याचा प्रयत्न आम्ही फक्त करत असतो आणि त्याला यश आम्हाला मिळतं। आणि त्या 24 वर्षात जे यश मिळालं त्याच्या आधारावर आम्ही ठरवलं की रौप्य महोत्सव हा अतिशय मोठ्या प्रमाणात करायचा, न भूतो न भविष्यती। तर त्या निमित्ताने आम्ही ते ठरवून 3-4 वर्षापासून निधी संकलनाला लागलो। राजकारणी लोक वगैरे यांचा कधी आम्ही सहारा घेतला नाही किंवा खूप मोठा देणगीदार येईल आपल्याला काही देईल ती आशा कधी केली नाही। जास्तीत जास्त दत्तभक्त काही का असेना त्यांच्या पदार्थ त्यांनी स्वेच्छेने द्यायचं, त्या निधीमध्ये आपण उत्तम कार्यक्रम करायचा हा आमचा मुख्य उद्देश आहे आणि तो महाराजांच्या कृपेने आजपर्यंत सफल झाला। तर या रौप्य महोत्सवानिमित्त आम्ही 3 भाग केले आहेत। पहिला सप्ताह रामनवमी ते हनुमान जयंती, याच्यामध्ये कीर्तन महोत्सव, श्रीराम जन्मोत्सव आणि शेवटी गीत रामायणाचा कार्यक्रम या 7 दिवसाचा आहे पहिला। दुसरा दिवाळीनंतर श्रीमद भागवत कथा सादर करते आहे श्री पंडित अतुल शास्त्री वगैरे गुरुजी, नाशिकचे भूषण, त्यांच्यातर्फे हा कार्यक्रम होणार आहे। त्याच्यानंतर तिसरा सप्ताह येईल तो दत्त जयंतीच्या वेळेस असणार आहे। तो आहे 2 डिसेंबर ते 8 डिसेंबर। त्या 2 डिसेंबर ते 8 डिसेंबरच्या सुद्धा सर्व कार्यक्रम ठरलेले आहे। त्यात प्रसिद्ध गायक पंडित अजित कडकडे, प्रसिद्ध गायक संजीव अभयंकर आणि आफळे बुवांचं 3 दिवसाचं कीर्तन आयोजित केले आहे। आणि हे सर्व कार्यक्रम रौप्य महोत्सवानिमित्त आपण करतो आहे। लोकांचा भरभरून प्रोत्साहन या ठिकाणी मिळते आहे, त्यामुळे आमचा उत्साह वाढतो आणि सर्व महाराज करून घेत आहे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। एकांना दत्तभक्तांना एक आव्हान आहे की या एक आगळ्या वेगळ्या आणि मोठ्या कार्यक्रमाला सर्वांनी यायचं आहे, श्रवणाचा लाभ घ्यायचा आहे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे। ही एक मी दत्त मंदिर आमच्या जे दत्तकृपा सेवा समिती आहे त्यातर्फे मी सर्वांना आवाहन करतो, सर्वांनी या। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।